नमस्कार मंडळी, मी आकाश शेवले स्वागत करतो तुमचं आपलं फिरस्ते करू या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आलो खेडले झुंगे येथे श्री हनुमंतरायाच्या दर्शनासाठी. मंडळी, हे स्थान नाशिकपासून सुमारे 50 किलोमीटर इतक्या अंतरावर निफाड तालुक्यात स्थित आहे. आणि माझ्या पाठीमागे जी बघताय ती हनुमंतरायाची मूर्ती ही साधारणतः 111 फूट इतकी आहे. मित्रांनो, एप्रिल महिना आहे, खूप जास्त ऊन आहे, खूप टेम्परेचर आहे. आणि इथं समोर मूर्ती आहे. मंडळी, इतकी उंच मूर्ती ही तिच्या पायांच्या लेवलपर्यंत झाडांच्या उंच्या संपून जाते. इतकी 111 फूट म्हणजे खूप जास्त उंच झालं. आणि इतकं जास्त ऊन आहे, खाली चटके वाजताय खूप. एप्रिल महिन्यात खूप कडक ऊन राहत. तुम्ही पाठीमागून बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. इतकी मोठी मूर्ती आहे मित्रांनो हनुमंतरायाची. आणि हनुमंत जयंतीला खूप मोठी जत्रा भरते इथं. तुम्ही पण या कधीतरी हनुमान जयंतीला. हनुमंतरायाचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या शेजारीच लगेच नवग्रह देवतांचं मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया. हे बघा, नवग्रह देवतांचं मंदिर आहे इथे. मित्रांनो, या भव्य मूर्तीची स्थापना परमपूज्य संत तुकाराम बाबा यांनी केलेली आहे. आणि यांचं इथं मोठं संस्थान आहे. आणि हा मध्ये रस्त्याच्या त्या बाजूने तिकडनं संस्थान आहे. आपण तिकडे जाऊया आता. संत तुकाराम बाबा संस्थान, इथं प्रवेशद्वार आहे मोठं. आणि इथून आता तिकडे जाण्याचा रस्ता आहे समोर. किती सुंदर बनवलेलं आहे. मित्रांनो, संत तुकाराम बाबा या संस्थांमध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण येतं. सगळीकडे हिरवं झाड आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, बाहेर प्रचंड उष्णता आहे, पण इथं असं जाणवत नाही आहे. खूप जास्त गार आहे. आतमध्ये आल्यानंतर संत तुकाराम बाबांचं समाधी मंदिर आहे. आता आपण तिथं आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊयात.
मित्रांनो, समाधीच्या बाहेर आल्यानंतर दर्शन करून त्याच्या लगतच इथं फणसाचं झाड आहे. हे झाड पाहिल्यानंतर असं वाटतं आता कोकणात आलो की काय. हे बघा, खूप मोठे मोठे फणस आहे त्या झाडाला आणि खूप मोठं प्रचंड झाड आहे. वरतीपर्यंत फणस आलेले. हनुमंतरायाचं दर्शन झालं, संत तुकाराम बाबांच्या समाधीचं पण दर्शन घेतलं आणि आता आपण परत चाललोय घरी. त्याच्यातच आपले 2 मित्र भेटले आता इथं. नाव काय तुझं भाऊ? हां, कुठं राहतो? हां का? आणि त्यो तुम्ही बॉल घेऊन कुठं चालले आता? क्रिकेट खेळायला चालले का? बरं, जा मग. तर मंडळी, भेटू पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.